पात्र आणि भयास योग्य आमच्याकडून जाऊ बाप्पा. खरोखर दयागणा तुझं वचन निघाली तलवार आहे बाप्पा. तुझ्या वचनाला हात घालत असताना दयागणा या पापी ओठांना तू स्पर्श कर बाप्पा. बोलणारी जीभ आणि ऐकणारे कान तुझ्या हातात घे बाप्पा. कारण तुझं वचन हा तुझ्या मुखातून निघालेला जिवंत शब्द आहे बाप्पा. आणि म्हणूनच तो ग्रहण करण्यासाठी आम्ही अशक्त आहोत, दुर्बल आहोत, मूर्ख आहोत बाप्पा. तुझ्या स्वर्गीय ज्ञानानं तू भर. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला कर की जेणेकरून ते वचन ग्रहण करण्यास आम्ही सक्षम बनावं, तयार व्हावं. होय दयागणा या समयी सर्व जगिक आवाज परमेश्वरा बंद करून केवळ आमचे कान आम्ही तुझ्या वचनाकडे लावावेत असं होतं. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून करू. प्रियांनो, आज पुनरुत्थान दिनापूर्वीचा दुसरा रविवार आणि आजच्या दिवसासाठी नेमलेले जे शास्त्रभाग आहे ते शास्त्रभाग आपण पाहिले. स्तोत्र 66, यशया 53 1-12 आणि योहान कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 20 ते 36. आणि आजच्या दिवसाचा ॲल्मेनिक प्रमाणे जो निवडलेला विषय आहे तो विषय आहे वधस्तंभाचं आकर्षण, क्रूसाचे आकर्षण. आणि आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे वधस्तंभ. आणि आज या विषयावर मनन करत असताना आपण पाहूया की या दिवसांमध्ये म्हणजेच या उपास समयामध्ये आपले लक्ष वधस्तंभाकडं लागलेले आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये त्या काल्वरीच्या टेकडीवर होणारं ते भयान दृश्य आणि ते दृश्य कुणासाठी होतं याकडे आमचे लक्ष लागलेले आहे. होय प्रियांनो, या दिवसांमध्ये येणारा आठवडा हा आमच्यासाठी साक्षीचा आठवडा असणार आहे. हा आठवडा आमच्यासाठी पवित्र आठवडा असणार आहे. या आठवड्यामध्ये आम्ही पश्चाताप करून त्या क्रूसाकडं वळणार आहोत. पण प्रियांनो, आम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारू की केवळ या दिवसांमध्ये आणि याच आठवड्यामध्ये आम्ही त्या वधस्तंभाकडे पाहावे काय? कदापि नाही. ही सतत अविरत चालणारी प्रक्रिया आहे. रोज आणि रोज प्रत्येक क्षणी एक ख्रिस्ती म्हणून मला त्या वधस्तंभाकडं पाहायचं आहे आणि त्या वधस्तंभाचं गांभीर्य माझ्या जीवनामध्ये काय आहे, काय महत्त्व आहे याचा गांभीर्याने विचार करायचा आहे. आणि म्हणूनच ॲल्मेनिक प्रमाणे हा सुंदर विषय आज आमच्या आत्मपरीक्षणासाठी अभ्यासकारांनी दिलेला आहे की वधस्तंभ माझ्यासाठी काय आहे. प्रियांनो, आपण पाहतो की नवीन करारामध्ये वधस्तंभ म्हणजे 2 ओळखे एकमेकाला जोडून तयार केलेला असा एक खांब की जो खांब रोमी साम्राज्यामध्ये गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी वापरला जात असे. गुन्हेगारांना भयान शिक्षा, मृत्यूदंड द्यायचा असेल त्यावेळेस या वधस्तंभावर त्यांना मृत्यू दिला जात असे. आणि म्हणून वधस्तंभ म्हणजे एक भयान असं सत्य होतं की ज्यावर गुन्हेगारांना मृत्यूदंड दिला जाईल. पण ज्या वेळेस आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खिळण्यात आलं आणि त्या वधस्तंभावर त्याचा मृत्यू झाला, तेव्हापासून हा वधस्तंभ आमच्यासाठी देवाच्या प्रीतीचं दर्शक असं बनलं. आणि या वधस्तंभाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. रोमन साम्राज्यामध्ये अतिशय कठीण असा मृत्यूदंड ज्यावेळेस त्या गुन्हेगारांना दिला जाईल त्यावेळेस ते गुन्हेगार 2 ते 3 दिवस त्या वधस्तंभावर तडफडत असत. त्यांना लवकर मृत्यू येत नसे आणि म्हणून त्यांना मृत्यू यावा, त्या वेदना त्यांना असह्य व्हायच्या आणि त्यांना मृत्यू यावा म्हणून त्यांचे पाय तोडले जात. आणि असा क्रूर असा शिक्षेचा हा प्रकार या रोमी साम्राज्याच्या काळात चालत होता. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावर मरण झालं त्यावेळेस त्या वधस्तंभाला आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण झालं. त्या वधस्तंभाकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. प्रियांनो, आज आमच्या जगिक जीवनामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, वेगवेगळ्या साधनांमध्ये वधस्तंभ हा एक फॅशन म्हणून वापरला जातो.
वधस्तंभ म्हणजे ख्रिस्ती लोकांचं हे काहीतरी चिन्ह आहे, या दृष्टिकोनातून त्याकडं पाहिलं जातं. पण प्रियांनो, जे आम्ही विश्वासणारे आहोत, त्या विश्वासणाऱ्यांसाठी या वधस्तंभाकडं पाहण्याचा उत्तम आणि सुंदर असा दृष्टिकोन आम्हाला पवित्र शास्त्र देते. इतर लोकांसारखं त्या वधस्तंभाकडं केवळ एक चिन्ह म्हणून न पाहता तो वधस्तंभ माझ्यासाठी काय आहे याचा गांभीर्याने विचार करूनच आम्ही त्या काल्वरीच्या टेकडीपर्यंत गेलो पाहिजे. रोमन कॅथलिक लोकांमध्ये या दिवसांमध्ये अतिशय सुंदर अशी एक प्रथा आहे की ते क्रूसाची वाट चालतात आणि त्या क्रूसाची वाट चालत असताना एक मोठा वधस्तंभ असतो आणि तो वधस्तंभ हातात घेऊन हे लोक घरोघरी जातात आणि प्रार्थना करतात. ज्या कुटुंबामध्ये हा वधस्तंभ नेला जातो त्या कुटुंबामध्ये मोठ्या आदरानं त्या वधस्तंभाचं स्वागत केलं जातं. आज वधस्तंभ आमच्या घरी आलेला. त्यानं इस्रायल या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गेलो आणि जो तो रस्ता आहे की ज्या रस्त्याने आमचा येशू ख्रिस्त फटके खात तो वधस्तंभ वाहून नेत होता, त्या रस्त्याने आजही अनेक लोक छोटे छोटे हातात क्रॉस घेऊन तो रस्ता पार करतात आणि त्या कठीण रस्त्याने जात असताना आत्मपरीक्षण करतात की माझा येशू त्या वधस्तंभाचं ओझं घेऊन या रस्त्याने कसा चालला. होते वधस्तंभ ही अतिशय गांभीर्यानं विचार करायला लावणारी गोष्ट आहे. अतिशय गांभीर्यानं आम्ही या वधस्तंभाकडं पाहायला पाहिजे. आज आम्ही त्या वधस्तंभाचं महत्त्व समजून घेत असताना त्या वधस्तंभावर आमच्या येशू ख्रिस्तानं रक्त सांडलेलं आहे त्याकडं देखील लक्ष देणार. मानवानं पाप केलं, त्या पापानं मनुष्य आणि देव यांच्यामध्ये हरकत निर्माण झाली, त्यांची सहभागिता तुटली, मनुष्य पापी झाला आणि देव पापाला पाहू शकत नाही आणि त्यांची ही तुटलेली सहभागिता जोडण्यासाठी आणि त्याला तारणाचा मार्ग खुला करून देण्यासाठी परमेश्वरानं एक योजना आखली आणि ती योजना होती की येशू ख्रिस्तानं मानवासाठी रक्त सांडणं आणि ते रक्त सांडण्याचं ठिकाण होतं तो वधस्तंभ. म्हणजे देवाच्या योजनेनुसार वधस्तंभ हा एक साधन होता की ज्यावर आमचा येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी रक्त सांडणार होता. होय प्रिय, त्या वधस्तंभावर आमच्या तारणाऱ्यांनी आमच्यासाठी रक्त सांडलेला. जो शास्त्रभाग आम्ही वाचलेला आहे यशाया याचा 53वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या 12 वचनांमध्ये अतिशय सुंदर असं वर्णन हा यशाया संदेष्टा करतो की जे वर्णन वाचत असताना आमच्या अंगावर शहारे उभे राहतात. जर तो शास्त्रभाग आम्ही अंतकरणापासून वाचला तर आम्हाला कळतं की काय माझ्या येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरचं मरण किती क्लेशदायक, किती यातनादायक असं. होय प्रिय, वचन सांगतं आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. जे लोक तिथं जमले होते त्या वधस्तंभावर येशूला पाहून त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतलेले आहे आणि म्हणून त्याची चिथू तिथे केली जात होती. खरे पाहिले असता तो तर आमच्या अपराधांमुळे घायल झालेला. होय प्रेम, तो निष्पाप, निर्दोष आणि निष्कलंक होता. तो केवळ तुमच्या आणि माझ्या पापांमुळे त्या वधस्तंभावर घायाळ झालेला होता आणि घायाळ झालेला असताना आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आणि आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. जे फटके त्याने खाल्लेले आहेत त्यानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हे कोणत्या प्रकारचं आरोग्य? काय आजारातून बरं होणं एवढंच आरोग्याची व्याख्या आहे काय? नाही प्रेम, त्याने यासाठी फटके खाल्लेले आहेत की आम्हाला हे आरोग्य मिळावं की ते आरोग्य म्हणजे पापापासून मुक्ती. पाप हा सर्वात मोठा रोग आहे, पाप हा सर्वात मोठा आजार आहे. त्या आजारातून आम्ही निरोगी व्हावं, त्या पापातून आम्ही मुक्त व्हावं म्हणून त्यानं ते फटके खाल्लेले आहेत. अभ्यासकार असं म्हणतात की ज्या चाबकाने त्याला फटके मारले होते त्या चाबकामध्ये धातूचे कण मिसळलेले होते.
टोकदार असे कण त्या चाबकामध्ये मिसळलेले होते, की जेणेकरून ज्या वेळेस तो चाबूक त्याच्या शरीरावर मारला जाईल, एका वेळेस त्याच्या त्या शरीरामधून 9 ठिकाणाहून त्याच्या मांसाचे तुकडे बाहेर पडले. इतका कठीण तो फटका यासाठी होता की त्या प्रत्येक फटक्यागणित प्रत्येक मानव जातीला पापातून मुक्ती मिळावी आणि पाप या आजारातून आरोग्य प्राप्त व्हावे. आणि असं उत्तम असं आरोग्य देण्यासाठी त्याने त्या फटक्यांचा मार सहन केलेला आहे. पुढे तो म्हणतो, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप त्याने स्वतःवर लादलेले आहे, त्याचवर लादलेले आहे. होय प्रियांनो, आम्ही मेंढरांसारखे बहकलेलो होतो. प्रियांनो, आम्ही बहकलेली मेंढरं आहोत. आपल्याला माहिती आहे की आम्हाला आमचे मार्ग आवडतात, आमच्या योजना आवडतात, कारण आम्ही त्या स्वतःच्या बुद्धीनं तयार केलेल्या असतात आणि त्याच मार्गावर चालण्यासाठी आम्ही आयुष्यभर प्रयत्न करत असतो. कारण आम्ही ठरवलेलं असतं की हा माझा मार्ग आहे आणि या मार्गावर जाऊन मला यशस्वी जीवन जगता येणार आहे. पण प्रियांनो, देवाचं वचन सांगतं, नीतिसूत्रे 14 आणि 12 याच्यामध्ये मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याला मृत्यू पथ फुटतात. जो मार्ग मनुष्यानं निवडला होता, ज्या मार्गानं हे आपापल्या मार्गानं चालले होते, त्यांना हे माहीत नव्हतं की त्याच्या शेवटी मृत्यूपथ आहे. कारण तो मार्ग पापाचा आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. आज आम्ही देखील बहकलेल्या मेंढरांसारखे आमचे मार्ग पकडलेले आहेत आणि अशा बहकलेल्या मेंढरांना हे ज्ञात करून देत आहे वचन की तुम्ही जे मार्ग निवडलेले आहेत त्या मार्गांच्या शेवटी मृत्यूपथ आहे. आणि म्हणून नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो वधस्तंभ जो आहे तो आम्हाला एका विशिष्ट मार्गावर नेतो की जो मार्ग स्वर्गाच्या दिशेने जातो, जो मार्ग सार्वकालिक जीवनाकडे जातो. आणि म्हणून वधस्तंभ हा विषय अभ्यासत असताना आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की वधस्तंभ हे असं काही प्रतीक आहे की जी देवाने मनुष्यावर केलेली प्रीती आहे, पण ते ह्याचं देखील दर्शक आहे की तो वधस्तंभ आम्हाला योग्य मार्गावर नेतो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाची वाट खुली करून देतो. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही आमच्या पापाचं ओझं घेऊन त्या वधस्तंभाजवळ येतो, सैतान आम्हाला अडखळण करतो, कारण की सैतानाची इच्छा नाही की आम्ही त्या वधस्तंभाजवळ यावं आणि आमच्या पापांची आम्ही क्षमा करू. एका राज्यामध्ये एक सुंदर अशी राजकुमारी होती आणि धावण्यामध्ये ती इतकी चपळ होती की तिला कोणीही हरवू शकत नाही. आणि अनेक वर्ष त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ती प्रथम क्रमांक मिळवत असे आणि वेगवेगळ्या राज्याच्या राजपुत्रांना ती हरवत असे. आणि मग एका राजपुत्राने ठरवलं की यावर्षी मी पाहणार आहे की ही राजकन्या जिंकते, राजकन्या जिंकते, आता ह्या राजकन्येला हरवून मी यावर्षी हे पारितोषिक मिळवणार. आणि त्याने मनाशी खुणगाड बांधली की मी आता या राजकन्येला हरवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हरवायचं तर त्या व्यक्तीचा जो वीक पॉईंट आहे तो मला शोधून काढायचा. आणि मग या राजपुत्राने गुप्तहेर पाठवून त्या राजकन्येचा पूर्ण अभ्यास केला की कोणती अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे ही राजकन्या हरू शकते. आणि मग त्याला कळालं की या राजकन्येला सोन्यावर फार प्रेम आहे. सोनं हा तिच्या आयुष्यातील एक वीक पॉईंट आहे की जो सोनं पाहिलं की ती स्वतःला विसरून जाते, ती स्वतःचं उद्दिष्ट विसरून जाते. आणि मग या राजपुत्रानं एक युक्ती केली. त्याने काय केलं, ज्या दिवशी ती धावण्याची शर्यत होती त्या दिवशी तो देखील त्या शर्यतीत सहभागी झाला. सहभागी होत असताना त्याने आपल्या खांद्यावर एक झोळी घेतली आणि त्याच्यामध्ये काही सोन्याचे चेंडू घेतले. आता धावण्याची शर्यत सुरू झाली. तो आणि राजकन्या आजूबाजूला धावत होते आणि धावता धावता थोडं अंतर पार झाल्यावर या राजपुत्राने काय केलेलं आहे तर आपल्या झोळीतला एक सोन्याचा चेंडू काढलेला आहे आणि तो तिच्या पुढं फेकलेला आहे. राजकन्येला सोनं, या सोन्यावर तिचं फार प्रेम होतं आणि तिने न राहून खाली वाकून तो चेंडू उचललेला आहे.
आणि तिने राजपुत्राला विचारलं, तू हे काय करत आहेस? राजपुत्र म्हणाला, तू उत्तम धावत आहेस, तू तुझी कामगिरी फार परखडपणे करत आहेस, तुझ्या धावण्यानं मी प्रेरित झालेलो आहे, तुझं धावणं पाहून मला आश्चर्य होत आहे आणि म्हणून मी तुला हे पारितोषिक देत आहे, मी तुला प्रोत्साहन देत आहे. आणि तिला ते खरं वाटलं. तिने तो चेंडू घेतला. काही अंतर पार झाल्यावर या राजपुत्राने पुन्हा आपल्या झोळीतून दुसरा चेंडू काढला, तिच्या पुढे टाकला. असं करत 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 त्या राजपुत्राची झोळी रिकामी झाली, पण त्या राजकन्येकडं मात्र त्या चेंडूचं ओझं इतकं वाढलं की ते घेऊन तिला आता पळणं अशक्य झालं. आणि मग ते अशक्य झालेलं पळणं तिला हरण्यासाठी कारणीभूत ठरलं. होय प्रिय, या 40 दिवसांमध्ये, या उपवास समयामध्ये आम्ही पश्चाताप केलेला आहे, आम्ही मागं फिरलेलो आहे, आमचं लक्ष त्या वधस्तंभाकडे लागलेलं आहे. आता थोड्याच दिवसात आम्ही त्या काल्वरीच्या टेकडीच्या पायथ्याशी येणार आहोत, आम्ही त्या वधस्तंभाजवळ येणार आहोत. येशू ख्रिस्ताचं रक्तसिंचन आमच्या पापांवर होणार आहे, आमच्या पापातून मुक्ती होणार आहे. पण काय सैतानाला हे सहन होत आहे आणि म्हणून तो आमच्यातील असलेला अशक्तपणा शोधून काढतो. आमच्या त्या अशक्तपणावर आम्हाला विजय मिळवण्यास तो आम्हाला शक्ती पुरवत नाही, तर तो आम्हाला दुर्बल करतो. त्या अशक्तपणात तो आम्हाला बांधून टाकतो आणि जी गोष्ट आम्हाला मोहात पाडते ती गोष्ट तो आमच्या पुढ्यात आणून ठेवतो. आणि ती पुढ्यात आलेली गोष्ट आम्हाला असं काही गुंतवते, आमच्या जीवनामध्ये असा काही गोंधळ निर्माण करते की जी वाट आम्ही चालत आहोत त्या वाटेवर आम्ही यशस्वी होतो. त्या वधस्तंभापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, कारण सैतानाला माहीत आहे जर हा वधस्तंभापर्यंत पोहोचला तर वधस्तंभाच्या पुढं सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला झाला. आणि देवाची इच्छा आहे की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं आणि सैतानाची इच्छा आहे की त्या सार्वकालिक जीवनापासून आम्ही अलिप्त राहावं. देव आणि सैतान यांच्या या झगड्यामध्ये आम्ही कोणत्या पक्षात आहोत? जर आम्ही त्या वधस्तंभाकडे पाहून धावत आहोत तर आमच्यातील अशक्ततेवर, येणाऱ्या वेगवेगळ्या मोहांवर विजय मिळवून आम्हाला शिकलं पाहिजे. या राजकुमारीला त्या मोहावर विजय मिळवता आला नाही आणि ती वर्षानुवर्ष ज्यामध्ये अव्वल होती त्या स्पर्धेमध्ये ती हरलेली आहे आणि त्या पारितोषिकाला ती मुकलेली आहे. त्यानं आमच्यासाठी संत पौल म्हणतो त्या स्वर्गामध्ये जीवनी मुकुट ठेवलेला, पण तो मुकुट मिळवण्यासाठी आम्हाला धावायचं आहे. संत पौल म्हणतो मी माझी धाव संपवलेली आहे आणि प्रियांनो माझ्यासाठी स्वर्गात तो मुकुट ठेवलेला. काय आम्ही खात्रीने म्हणू शकतो का की ती धाव मी देखील मोठ्या विश्वासानं संपवतो? नाही प्रियांनो, आम्ही अशक्त आहोत, दुर्बल आहोत आणि म्हणून वेळोवेळी आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य घेणं फार गरजेचं आहे की जेणेकरून आम्ही देखील त्या वधस्तंभापर्यंत पोहोचू शकतो. या वधस्तंभाकडे पाहत असताना आपल्याला पाहायला मिळेल की हा वधस्तंभ आम्हाला स्वर्गीय मार्ग खुला करतो, आम्हाला तो सार्वकालिक जीवन खुला करतो. त्याचबरोबर आपण आणखीन एक गोष्ट पाहूया. संत पौल या वधस्तंभाकडे पाहण्याचा आणखीन एक दृष्टिकोन आम्हाला देतो. पहिले करीन याचा पहिला अध्याय आणि त्याचं 18वं वचन आपण वाचूया. पहिले करीन याचा पहिला अध्याय आणि 18वं वचन. कारण ज्याचा नाश होत आहे त्या वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपणा आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. जे विश्वास ठेवत नाहीत त्यांचा नाश होत आहे असे लोक काय विचार करतात की हे वधस्तंभ हे केवळ मूर्खपणाची लक्षण आहे. जर खरंच तो देवाचा पुत्र असता तर त्या वधस्तंभावर तो मेला असता का? तो खरंच जर मसीहा असता, सर्वांना सोडवणारा असता, तर त्यानं स्वतःला सोडवलं नसतं का? तो मसीहा असून, देवाचा पुत्र असून जर त्या वधस्तंभावर इतक्या यातना भोगतो तर तो कसा काय नसेल? आणि म्हणून ज्यांचा नाश होत आहे, जे अविश्वासी लोक आहेत, त्यांच्यासाठी वधस्तंभ हा मूर्खपणाचा आहे. पण पुढे संत पौल म्हणतो ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचं सामर्थ्य आहे. आम्ही विश्वासणारे आहोत.
आम्ही तारण प्राप्त करणारे आहोत. आमच्यासाठी हा वधस्तंभ काय आहे, तर आमच्यासाठी हा वधस्तंभ सामर्थ्य असा आहे. हा वधस्तंभ आम्हाला शक्ती देतो, सामर्थ्य देतो. आणि होय प्रियानो, त्या वधस्तंभावर आमच्या येशू ख्रिस्ताचं बलिदान आमच्यासाठी झालं हा विश्वास देतो. प्रियानो, जे ख्रिस्ताला ओळखतात व खऱ्या मनाने ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनाच तारण प्राप्त होतं. पण जे नाश पावतात, जे अविश्वास धरतात, त्यांना हा वधस्तंभ मूर्खपणाचा वाटतो. पहिली गोष्ट आपण पाहिली की वधस्तंभ आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला करून देतो. आणि दुसरी गोष्ट, वधस्तंभ आम्हाला पापांची क्षमा मिळवून देतो. कारण त्यावर आमच्या येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलेलं आहे. रक्त सांडणे याला जुन्या करारामध्ये फार महत्त्वाचं स्थान. रक्त सिंचन, रक्त सिंचनाशिवाय पाप क्षमा नाही. लेवीय याच्या 4थ्या अध्यायातील 13 पासून आपण काही वचनं वाचूया. लेवीयाचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि त्याचं 13वं वचन. इस्रायलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने कोऱ्याचा पाप बळी अर्पावा आणि तो दर्शन मंडपासमोर आणावा. काय सांगितलेलं आहे, जर चुकून जनसभेकडून एखादं पाप घडलं तर त्यांना काय करायचं आहे, तर त्यांना एक गोरा काय करायचा आहे, आणायचा आहे. पुढे वाचा, त्याच्या पुढचं वचन लोकांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्याच्या पिकावर आपले हात ठेवावे आणि तो परमेश्वरासमोर वढावा. मंडळीच्या वडिलांनी काय करायचं आहे, तर त्या गोऱ्यावर आपला हात ठेवायचा आहे. आणि त्या गोऱ्यावर आपलं हात ठेवणे हे ह्याचं चिन्ह होतं की आपलं पाप, आपल्याकडून जे पाप झालेलं आहे ते पाप त्या गोऱ्यावर गेलेलं आहे. वडिलांनी त्या गोऱ्यावर हात ठेवायचा आहे आणि नंतर तो गोरा काय करायचा आहे, तर परमेश्वरासमोर त्याचा वध करायचा आहे. परमेश्वरासमोर त्याला वधायचं आहे. पुढचं वचन आपण वाचूया. अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्याचे काही रक्त घेऊन दर्शन मंडपात आणावे. मग त्या अभिषिक्त याजक जो आहे त्याने काय करायचं, तर त्या वधलेल्या गोऱ्याचं रक्त घ्यायचं आणि ते काय करायचं आहे, तर ते दर्शन मंडपात न्यायचं आहे. आणि त्या रक्तात आपले बोट बुडवून ते अंतरपटासमोर 7 वेळा शिंपडायचं आहे. वेदीच्या शिंगांना ते रक्त लावायचं आहे. हे काय होतं, तर आमचं पाप त्या गोऱ्यावर गेलेलं आहे आणि आमच्या पापासाठी तो गोरा अर्पण झालेला आहे. म्हणजे जुन्या करारामध्ये ही शिकवण होती की रक्त सिंचनाशिवाय पाप क्षमा नाही. कशासाठी हे रक्त सिंचन होतं, तर देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी, देवाची कृपा मिळावी, क्षमा मिळावी म्हणून हे रक्त सिंचन केलं जायचं. पण प्रियांनो, आता आम्ही गोऱ्याचं अर्पण करत नाही. कोणत्याही मंडळीमध्ये अर्पण केलं जात नाही. कारण की का, तर आम्हाला माहीत आहे की आमच्या येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावर अर्पण झालेलं आहे. त्यांनी रक्त सिंचन केलेलं आहे आणि आमच्या सर्वांचं पाप त्याच्यावर लागलं. आणखीन एक वचन आपण वाचूया. 1 योहान याच्या 2ऱ्या अध्यायातील 2ऱ्या वचनात तो काय म्हणतो आपण पाहूया. 1 योहान याच्या 2रा अध्याय आणि 2रं वचन. तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्या पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. आता आपल्याला गोरा अर्पण करायचं नाहीये, तर वचन सांगतं की तोच आपल्या पापाबद्दल काय झालेला आहे, प्रायश्चित्त झालेला आहे. आता आमच्या सर्वांचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलेलं आहे, त्यांनी प्रायश्चित्त केलेलं आहे. आणि आपल्याच पापाबद्दल नाही, तर सर्व जगातल्या पापांबद्दल, म्हणजे प्रत्येक मनुष्याचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलेलं आहे. काल वचन काढत असताना एक सुंदर वचन मिळालं. इब्री लोकासपत्र याच्या 5व्या अध्यायातील 2ऱ्या वचनात तो म्हणतो, याजकाला देखील अर्पण करावं लागत असेल. कारण की याजक हा देखील कुठून घेतलेला आहे, मनुष्यामधून घेतलेला आहे. आणि प्रत्येक मनुष्य हा चुकणारा आहे, पापी आहे. आणि म्हणून नियम होता की याजकानं देखील काय करायचं, स्वतःच्या पापासाठी अर्पण करायचं. त्याला देखील स्वतःच्या पापाबद्दल अर्पण करावं लागलं. पण
येशू ख्रिस्तानं प्रत्येकाचं पाप स्वतःवर घेतलं आणि तो प्रायश्चित्त झाला यासाठी की त्या वधस्तंभावर सांडलेल्या त्या रक्तानं आम्हा सर्वांना पापातून मुक्ती मिळाली. होय प्रिय, ही दैवी योजना होती जो येशू ख्रिस्त पूर्ण करत होता आणि त्या वधस्तंभावर ती पूर्णत्वास गेलेली आहे. योहानाच्या 12व्या अध्यायातील 32-33 वचनामध्ये येशू ज्यावेळेस आपल्या शिष्यांशी बोलत होता त्यावेळेस त्याने शिष्यांना सांगून ठेवलं होतं की मला पृथ्वीवर उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. आज तो वधस्तंभावर उंचवला गेला आहे. केवळ वधस्तंभावर नाही तर तो स्वर्गात देखील उंचवला गेलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही सर्वांनी त्याच्याकडं आकर्षित व्हावं, म्हणजे आम्हाला त्या स्वर्गीय जीवनाकडं घेऊन जाण्याची त्याची इच्छा आहे. आणि म्हणून तो शिष्यांना म्हणतो की मी सर्वांना आकर्षून घेईन. आपण कोणत्या मरणाने मरणार हे तो आपल्या शिष्यांना सुचवत होता. म्हणजे वधस्तंभ हा दैवी योजना होती आणि वधस्तंभ हा येशू ख्रिस्ताला माहीत होता. त्याला माहीत होतं की मला उंच केलं जाणार आहे. पण प्रियांनो, ज्यावेळेस त्याला त्या वधस्तंभावर उंच केलं त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या, स्वर्गात देखील तो उंचवला गेला. आणि आता त्याची इच्छा आहे की आम्ही सर्वांनी त्याच्याकडे आकर्षित व्हावं आणि तोच आजचा विषय आहे की क्रूसाचं आकर्षण. काय प्रियांनो, आम्ही आत्मपरीक्षण करूया. या दिवसांमध्ये आम्ही त्या वधस्तंभाकडं आकर्षित झालो आहोत. त्या वधस्तंभाचं गांभीर्य आम्ही लक्षात घेतलेलं आहे काय? जर होय तर येणाऱ्या दिवसांमध्ये केवळ तो एक लाकडी वधस्तंभ म्हणून त्याकडं पाहू नका, तर ते माझ्या पापाचं प्रायश्चित्त झालेलं एक प्रतीक आहे. देवाच्या प्रीतीचं ते प्रमाण आहे आणि स्वर्गीय मार्ग खुला करून देण्याचं ते एक साधन आहे. या दृष्टीनं आपण त्याकडं पाहू आणि आमच्या पापांची गाठोडी घेऊ, त्या वधस्तंभाजवळ येऊ की जेणेकरून त्या वधस्तंभाजवळ येऊ आमच्या पापांची क्षमा होऊन आम्ही ते तारण प्राप्त करू. प्रभू करो आणि आजचं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्याचं.